मला बहुतांश वेळेस अशा कमेंट येतात, की मुलं शाळेचा होमवर्क करायला बघत नाही अजिबात किंवा शाळेच्या ज्या वह्या असतात ते पूर्ण करायला बघत नाही. मग नोट्स वगैरे जे असतात ते आपल्याला इतरांकडून मागावे लागतात. आणि मग काही जे पालक असतात ते सुद्धा सतत नोट्स द्यायला बघत नाही. त्यांना असं वाटतं, की काय यांचं नेहमीचंच आहे हे, की यांची मुलं नोट्स कंप्लीट करत नाही आणि आमच्या मुलांकडून घेऊन वह्या पूर्ण करतात. आणि ते आपल्यालाही खराब वाटतं. मग अशा वेळेस काय करायचं, जर मुलांना सवय असेल होमवर्क न करण्याची ना, तर त्यांच्या मागे लागून होमवर्क कधीच करून घ्यायचं नाही. त्यांना होमवर्क न करता शाळेत पाठवायचा. ज्यावेळेस त्यांना शाळेमधून शिक्षा भेटेल किंवा कदाचित तुम्हाला सुद्धा बोलवण्यात येईल, की तुम्ही मुलांकडे लक्ष देत नाही. तर अशा वेळेस तुम्ही शाळेतल्या शिक्षकांना भेटून सांगू शकतात, की आम्ही मुद्दामून त्यांच्याकडून होमवर्क करून घेत नाही. जेणेकरून त्यांना शाळेमध्ये शिक्षा भेटली पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेस ते स्वतःहून होमवर्क करायला बसतील. आपण काय करतो ना, की मुलांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या मागे लागतो, की बाबा होमवर्क कर, नाहीतर शाळेमध्ये पनिशमेंट होईल किंवा रिमार्क मिळतील. त्यांच्या ज्या स्कूलच्या डायरीज असतील त्याच्यामध्ये. पण मुलांच्या मागे लागायचं नाही. एकदा त्यांना शिक्षा होऊ द्या, एकदा-दोनदा त्यांना शिक्षा भेटेल किंवा फटके पडतील ना, त्यावेळेस त्यांना जाणीव होईल, की आपण होमवर्क करणं किती गरजेचं आहे ते. आणि अशा काही ज्या गोष्टी असतात ना, ज्यावेळेस मुलं अभ्यासाचा खूप कंटाळा करतात ना, म्हणजे जाणून-बुजून, की म्हणजे त्यांना येतं सगळं, फक्त अभ्यास करायला त्यांना कंटाळा येतो. तर अशा वेळेस त्यांना जी शिक्षा मिळते ना, त्याची त्यांना जाणीव होऊन द्या. जेव्हा त्यांना जाणीव होईल ना, त्यावेळेसच ते व्यवस्थित त्याचा अभ्यास करतील. कारण आपण प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून करून घेतला ना, तर त्यांना ती सवय लागून जाईल आणि तुमच्यासाठी सुद्धा मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घेणं म्हणजे एक प्रकारे मोठा टास्क होऊन जाईल.